परोडीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांचं सगळ्याचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक आहे। कोणता सब्जेक्ट आहे तुम्हाला? स्टॅटिस्टिक। मोड चालू आहे आपलं। कोणतं चॅप्टर चालू आहे? मोड। कंटिन्यू सिरीज दिलेली असेल। कोणती सिरीज दिलेली असेल तुम्हाला? कंटिन्यू सिरीज दिलेली असेल। कोणती सिरीज दिलेली असेल? कंटिन्यू सिरीज। कंटिन्यू सिरीज मध्ये ग्रुप दिलेला असतो। काय दिलेला असतो? ग्रुप दिलेला असतो। काय दिलेला असतो? ग्रुप दिलेला असतो आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते। मोड मध्ये मी तुम्हाला शिकवलं F1, F2, F3, F4, F5 आणि F6 हे काढावं लागते तुम्हाला। F1, F2, F3, F4, F5, F6 F6 पर्यंतच, त्यावर ते नाही। F7 हे कधीच येणार नाही। कधीच नाही आएगा बच्चों, देख लो अभी। F1 मध्ये आता तुम्हाला काय करावं लागते? यामध्ये हा F1 सोडून द्यायचा। F2 में देखना आपने कि ये फर्स्ट इसमें 2 का ग्रुप तयार करना। पहिले सुरुवातीला 2 चा ग्रुप तयार करायचा। कितीचा ग्रुप तयार करायचा? 2 चा। मग बघा आपण 2 चा ग्रुप तयार केला। 2 चा 2 संख्यांचा ग्रुप तयार केला। F3 मध्ये एक संख्या फ्रिक्वेन्सीची सोडून नंतर ग्रुप तयार करायचा तुम्हाला। म्हणजे ही फ्रिक्वेन्सीची 1 इथं दिलेला आहे। ही संख्या पहिली संख्या सोडून नंतर या 2 याचा तुम्हाला ग्रुप तयार करायचा आहे। काय तयार करायचा? ग्रुप। म्हणजे त्या 2 संख्येची ऍडिशनल करायची। त्या 2 संख्येची तुम्हाला नंतर ऍडिशनल करावं लागेल। बघा आता F4 मध्ये कितीमध्ये? F4 मध्ये तुम्हाला प्रत्येक संख्यांचा 3 चा ग्रुप तयार करायचा। F4 मध्ये 3 चा ग्रुप, त्यानंतर 3 चा ग्रुप। 2 उरलेल्या सोडून द्या, 3 चा ग्रुप तयार होणार नाही। F5 मध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची, त्याच्या खालील संख्या 3 चा ग्रुप तयार करायचा। या 3 यांचा ग्रुप म्हणजे 2, 10 आणि 4, त्यानंतर 10, 9 आणि 2 म्हणजे खाली 2 संख्यांचा ग्रुप हा 2 तयार झालेला। F6 मध्ये 2 संख्या सोडून नंतर 2 चा ग्रुप तयार करायचा तुम्हाला। हे पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या 2 संख्या ह्या सोडून द्यायच्या आहे आणि त्यानंतर 3 यांचा ग्रुप तयार करायचा आहे। बघा 10, 4 आणि 10 नंतर 2च सोडून द्यायचे येत नाही। नंतर आता यांची तुम्हाला करायची ऍडिशनल, म्हणजे ज्यांचा यांचा ग्रुप तयार केलेला असेल त्या संख्येची ऍडिशनल करायची तुम्हाला। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 1 हे 3 होतात, 10 आणि 4 14 होतात, 10 आणि 9 हे 19 होतात झाली। आणि F3 मध्ये ही फर्स्ट नंबरची फ्रिक्वेन्सीची संख्या तुम्ही सोडून दिलेली आहे। त्यानंतर 2 चा ग्रुप आहे तुमचा, 12 होतील, 14 या 10 आणि 4, त्यानंतर बघा मी हात ठेवलेला आहे तुम्हाला त्याच्यावरती 9 आणि 2 11 त्यानंतर F4 मध्ये 3 ची संख्या दिलेली आहे, 3 च्या ऍडिशनल करायच्या तुम्हाला। 13, 10, 2 आणि 1, त्यानंतर इथं तुम्हाला करायचे 10, 9, 90 आणि 4 23। त्यानंतर तुम्हाला आता F5 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून आपण 3 संख्या घेतलेल्या होत्या, या तिघांची ऍडिशनल 16, त्यानंतर या तिघांची ऍडिशनल 3, 10, 19 है ना, 20, 90 21 झालं। त्यानंतर तुम्हाला आता फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची आणि यांची ऍडिशनल करायची आहे, ती येणार 24। आणि यामध्ये आता बघायचं की सगळ्यात मोठी लार्ज असणारी संख्या कोणती? बघा आता सर याच्यामध्ये 2 10 आलेले आहेत। किती 10 आलेले आहेत? 2। म्हणजे दुनियाला गोल करा, म्हणजे दुनियाला पांगळ्या घालायच्या। मग आता यामध्ये तुम्हाला कोणती संख्या सगळ्यात लार्ज दिसते? 19, यामध्ये तुम्हाला 14, यामध्ये 23, 21 आणि 24। मग ज्यांचा ग्रुप आलेला असेल त्यांना टिक करायचं, असं टिक करायचं। बघा आता इथं लिहायचं आहे तुम्हाला F1, F2, F3, F4 है ना, F5, F6। त्यानंतर बघा आता हा जो तुम्हाला मी सांगितलेला आहे की बा हा ऍनालिसिस टेबल जो असतो, काय सांगितलेला होता मी तुम्हाला? हा जो ड्रॉ आपण केलेला आहे तो ऍनालिसिस टेबल असतो। ऍनालिसिस टेबल मध्ये तुम्हाला जो ऍनालिसिस टेबल कोणताही ग्रुप असेल तरच तयार, सिंपल सिरीज मध्ये तयार करायचा नाही। फक्त तुम्हाला तो डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड आणि क्युम्युलेटिव्ह सिरीज या 4 ग्रुप मध्ये तयार करावा लागेल।
कधीच तुम्हाला बघून घ्यायचं नाही तर सिंपल सिरीज मध्ये फक्त तुम्हाला काय करावं लागेल, फक्त संख्या बघावं लागेल. काय बघावं लागेल तुम्हाला? फक्त संख्या बघावं लागेल. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अनालिसिस, हे बघा टेबल. आता या टेबलमध्ये आपल्याला एम सिरीज 0 5 5 to 10 10 to 15 15 to 20 20 to 24 25 to 30 30 to 35 बघा F1 F2. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे F3 है ना. हे तुम्हाला ओळखण्यासाठी मी तुम्हाला इथं लाईन दाखवत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 10 ह्या दोन संख्या म्हणजे ह्या दोन ग्रुप आहेत ना, 2 ग्रुप. इथं टिक मार्क करा. मग 10 to 15 आणि 25 to 2 मध्ये 2 असतील तर 2 इन्क्रीज. यामध्ये फक्त एकच संख्या 19 आहे. यामध्ये येणाऱ्या 2 चा ग्रुप आहे. ह्या दोन संख्या, यामध्ये कोणकोणत्या संख्या होत्या? 10 आणि 9. 10 आणि 9 म्हणजे यांच्या समोरील ग्रुप, त्या समोरील ग्रुप 20 आणि 25. त्यानंतर तुम्हाला 14 दिलेला आहे. 14 म्हणजे ही पहिल्या नंबरची संख्या सोडून दिली, 2 चा ग्रुप होता. नंतर ह्या 2 चा ग्रुप 15 आणि 20. हे 15 आणि हे 20. त्या तुमचं काय झालं F4 मध्ये. आता F4 मध्ये फर्स्ट नंबरच्या 3 संख्या सोडून द्यायच्या, नंतर 3 15 20 आणि 25. त्यानंतर आपल्याला F5 मध्ये ही फर्स्ट नंबरची संख्या सोडून दिली, ती मध्ये 16 आले, लार्ज नाही आहे. त्यानंतर शेवटच्या संख्या दिलेल्या आपल्याला त्यांनी 20 25 आणि 30. त्यानंतर F6 मध्ये फर्स्ट नंबरच्या 2 संख्या सोडून दिलेल्या आहेत. आपण ह्या 2 संख्या सोडून दिल्यानंतर 3 घेतलेल्या आहेत, 10 15 आणि 20. हे 10 हे 15 आणि 20. त्यानंतर तुम्हाला इथं आता काय करायचं, तुम्हाला टोटल काय करायचे, टोटल डॅश डॅश 1 नाही, इथं 2 येणार, 1 आणि हे 1 2 3 6 3 आणि 1. बघा आता म्हणजेच आपला ग्रुप जो संख्या सगळ्यात जास्त आलेला आहे तो 6 क्लिक दिसून आलेला, म्हणजे 20 आणि 25 चा ग्रुप आलेला आहे. परंतु आपल्याला मोड म्हणजे मधातली संख्या, ज्या संख्या येतील त्या दिले, रिपीट झालेली संख्या अजून माहिती नाही. तर रिपीट झालेली संख्या कोणती ते बघण्यासाठी तुम्हाला इथं मोड इज लाईन्स इन द ग्रुप, कोणता ग्रुप आलेला आहे? 20 to 25 20 to 25 20 to 25 है ना. म्हणजे बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला. ओके. बघा आता Z इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2 F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट मध्ये L2 मायनस L1. लक्षात. Z इज इक्वल टू, मग L1 म्हणजे कोणती संख्या? ग्रुपच्या सुरुवातीची संख्या म्हणजे L1. अरे ते ग्रुपच्या सुरुवातीची संख्या म्हणजे L1. आणि F1 म्हणजे सर आता आम्ही कन्फ्युज झालेलो आहो की सर इथं तुम्ही पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं इथं जी संख्या लार्ज असेल त्याच्या समोरचा ग्रुप म्हणजे ती आपला ग्रुप राहणार. तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा आता आपल्याला कोणता ग्रुप आलेला? 6 म्हणजे 20 to 25 हा ग्रुप आलेला असेल, तर त्यासमोर म्हणजे 20 to 25 म्हणजे ही जी संख्या असेल ही आपली F1 राहणार. काय राहणार ती? F1. जो ग्रुप आलेला असेल त्या समोरची संख्या म्हणजे F1, त्याच्या वरील संख्या म्हणजे F0 आणि त्या खालील संख्या म्हणजे F2. म्हणजे ग्रुपच्या वरील संख्या म्हणजे F1, समोरील संख्या F1, वरील संख्या F0, खालील संख्या F2. बघा आता विद्यार्थी मित्र, F1 आहे तुमचा, याचा अर्थ 10. किती आहे? 10. मायनस आणि त्या वरील संख्या म्हणजे 4. F0 किती आहे तुमचा? 4. त्यानंतर तुम्हाला दिलेला आता 2 म्हणजे 10. F0 किती? 4 मायनस F2 किती आलेला तुमचा? म्हणजे F2 आता F2 आहे तुमचा 9. किती आहे F2? 9. हे बघा 9. नंतर 25 मायनस 20. 25 मायनस 20. तर या गणितांमध्ये बघा आता तुम्हाला बरोबर मायनस मायनस दिसून राहिलेले आहेत. मायनस मायनस खालील संख्यांचे प्लस होतात. Z इज इक्वल टू 20 प्लस, हे पहिले मायनस करा, किती राहतात? 6 झालं.
20, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 into 2 20. मायनस मायनस प्लस झाले, परंतु ते मायनस हे चिन्ह मोठ्या संख्यांचं असते, तर ते खाली उतरवायचं. 9 आणि 4 किती होता? 13. हे 5. झेड इज इक्वल टू 20 प्लस 6 5चा किंवा 5 3चा 30 आहे ना. 20 मधून 13 मायनस करा. 20 मधून किती मायनस करा? 13 मायनस करा. ते राहतात तुमचे 7. आणि झेड इज इक्वल टू 20 प्लस. आता या दोघांचं काय करायचं तुम्हाला? डिवायडेशन. 30 डिवायडेशन 7 म्हणजे ते येणार आहे तुमचं 4.29 आणि झेड इज इक्वल टू 24.29. आलं लक्षात? मोड शिकलेलो आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज हे मोड शिकलेलो आहोत. कंटिन्यू सिरीज झालेली आहे. अजून पुन्हा एक्झाम्पल देणार आहे मी तुम्हाला. लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू.